नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे मस्त शेंगदाण्याची हिरवी चटणी कशी बनवायची ते बघतोय। खमंग, चटकदार, चविष्ट आणि झणझणीत अशी शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी चटकदार, चविष्ट आणि झणझणीत आठवडाभर टिकेल अशी शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवायला सुरुवात करूया। इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर घेतली। फार मोजकं साहित्य लागते आणि झटपट ही शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवून तयार होते। आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं। आता हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे। तेलामध्ये शेंगदाणे व्यवस्थित अशी परतून घेतल्याने चटणीला छान अशी खमंग चव येते, खायला सुद्धा खूप छान लागते। म्हणून याला तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। बघा, व्यवस्थित अशी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले, उडण्याचा आवाज सुद्धा येत असेल। आता याला मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। यामध्ये थोडंसं मी तेल घालून घेते, कारण आपण तेलामध्ये शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घेतले। तव्याला खूप सारं असं तेल होतं। इथं लसूण पाकळे आहे 10 ते 12, 1 चमचा जिरे, ही सुद्धा व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचं। बघा, इथं 2 ते 3 मिनिटासाठी मिरची, लसूण, जिरे छान असे खमंग भाजून घेतली मी। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालते आणि ही सुद्धा या हलकीशी परतून घेते। सगळं साहित्य मी भाजून घेतलं आणि हलकीशी कोथिंबीर सुद्धा भाजून घेतली आहे। आता गॅस करूया बंद। आता याला सुद्धा डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। आता हे मिश्रण संपूर्ण असं आपल्याला थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मिक्सर चालू बंद करत छान याचं वाटण करून घ्यायचं आहे। फक्त लक्षात ठेवा की आपल्याला याची पूड करायची नाही, जाडसर असं वाटण करून घ्यायचं। तर हे शेंगदाण्याची चटणी थोडी जाडसरच असते, तर आपण ही हिरवी चटणी करत आहे आणि हिरवी चटणी चवीला खूप छान लागते। याचं टेक्स्चर रवार असलं पाहिजे, जाडसर असं वाटण करून घ्यायचं। मिक्सर चालू बंद करत फिरून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि संपूर्ण हे मिश्रण गार झाल्यावर आपण याचं जाडसर अशी शेंगदाण्याची हिरवी चटणी करून घेणार आहे। बघा, इथं मी मिक्सरला छान याचं वाटण करून घेतलं, तुम्ही बघू शकता। मस्त असं दाणेदार टेक्स्चर आहे, जाडसरच वाटून घ्यायचं म्हणजे चव छान लागते। याची सुवासही छान असा खमंग येत आहे। यामध्ये आपण भाजलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याची चव छान लागते। खमंग असा सुवास दरवळला आहे आणि बघा काय कमाल दिसते, एकदम अशी दाणेदार झाली आहे। जर तुम्ही प्रवासामध्ये जात असाल तर ही चटणी सोबत घेऊन जाऊ शकता। आरामात तरी आठवडाभर टिकते, अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही खूप छान लागते। किंवा मग तुम्ही तोंड लावणीचा प्रकार म्हणून सुद्धा ही चटणी खाऊ शकता। जबरदस्त लागते आणि एकदम अशी चटपटीत देखील होते आणि छान असा सुगंध मस्तपैकी असा घरभर दरवळला आहे। एखाद्या वेळेस घरामध्ये भाजी अवेलेबल नसेल, भूक लागली असेल तर ही चटणी सुद्धा झटपट करून तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते आणि अगदी आठवडाभर मस्त व्यवस्थित ही चटणी टिकते। तर बघा, छान असा हिरवागार रंग आला आहे, नुसत्या सुवासानेच ही चटणी खावीशी वाटते। तर तुम्ही सुद्धा ही झटपट होणारी रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।